महाविकास आघाडीची आज दुपारी 4 वाजता ट्रायडेंट हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेल्या मुंबई उत्तर, पश्चिम आणि सांगलीच्या जागेसंदर्भात होणार खलबतं। पुण्यात महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक। कसब्याची जागा शिवसेनेला सोडा तरच लोकसभेला काम करू, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठकीत मागणी। शरद पवार 1 एप्रिलला साताऱ्याच्या दौऱ्यावर। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा श्रीनिवास पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत, तर श्रीनिवास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। बच्चू कडू वर्धा लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता। वर्धा लोकसभा निवडणूक लढवावी, प्रहारच्या कार्यकर्त्यांची मागणी। कार्यकर्ते बच्चू कडूंची घेणार भेट। नवनीत राणांच्या उमेदवारीला बच्चू कडूंचा विरोध कायम। नवनीत राणांचा पराभव करणारच, लोकशाहीसोबत बोलताना बच्चू कडूंची प्रतिक्रिया। तर बच्चू कडू माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, त्यांच्यावर बोलणं योग्य नाही, राणांचं वक्तव्य। महायुतीचं जागा वाटप आज जाहीर होणार। संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये होणार लोकसभा उमेदवारांची घोषणा। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच्या पारड्यात। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे लढणार असल्याची सूत्रांची माहिती। यवतमाळ वाशिम लोकसभेचा तिढा सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदेंची भावना गवळींसह संजय राठोडांसोबतही चर्चा। दुपारपर्यंत भावना गवळींच्या नावाची घोषणा होण्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 10 उमेदवारांची नावं निश्चित, तर उद्या जयंत पाटील करणार उमेदवारांच्या नावाची घोषणा। माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा। चर्चेनंतर शिवतारे बारामतीमधून लढण्यावर ठाम का, आज पत्रकार परिषदेतून होणार स्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।